महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीनंतर प्रथमच येवला दौऱ्यावर आलेल्या जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले। फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केलं। यानंतर मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात गाव प्रमुख, बूथ प्रमुख, विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांची विस्तृत आढावा बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, बूथ सक्षमीकरण, नवीन सदस्य नोंदणी, पक्ष विस्तार आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिलीप अण्णा खैरे यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून जिल्हाध्यक्ष पदापर्यंतच्या संघर्षमय, जिद्दी आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे म्हणाले की आज मी जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असलो तरी त्यामागे मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि येवला मतदारसंघात काम करण्याची मिळालेली संधी हेच खरे बळ आहे। येवल्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली असल्याचं त्यांनी सांगितलंय। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। आदरणीय भुजबळ साहेब आणि सर्व नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकला, त्यासाठी मी त्या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे। आणि मी समस्त नाशिककरांना आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना एवढाच विश्वास देऊ शकतो की राष्ट्रवादीचं जे काम आहे ते मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगलं पुढे नेऊ। तर मंगळवार हा तर कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही। मंगळवार हा येवला म्हणजे येवला, येवल्याच्या बाबतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही आहे। त्याचं कारण मी अध्यक्ष झालो आहे हा 100% येवल्याचीच कृपा आहे, त्यामुळे येवल्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही। तसंच आम्ही आता काल विचार केला की दर सोमवारी आम्ही राष्ट्रवादी भवन नाशिक येथे सर्व आमदारांशी बोलणार आहे मी आणि साहेबांशी पण, गिरवाळ साहेबांशी पण बोलणार आहे की सर्वांचे PA, OSD आणि आम्ही सर्व पदाधिकारी असे बसून नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी सोमवारी तिकडे यावं आणि आम्ही ते जसं आपण येवल्यात तिथे सोडवतो अशा पद्धतीने दर सोमवारी आम्ही तिथे सोडवायचं। पण ते आता मी साहेब, भुजबळ साहेब, गिरवाळ साहेब आणि बाकी आमदार लोक यांच्याशी बोलून आणि आमच्या प्रमुख लोकांशी बोलून ते आम्ही सुरुवात करणार आहोत। तो काँग्रेसचा अध्यक्ष होतो, जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, जवळजवळ 8 ते 9 वर्ष अध्यक्ष होतो। त्यावेळेला जी योगमध्ये काम करत होती तीच मंडळी आता परत रवी नानाबरोबर काम करत होती आणि आता तीच मंडळी माझ्याबरोबर काम करणार आहे। आणि मी योगचा जिल्हाध्यक्ष असताना रवी नाना आणि मी पूर्ण जिल्हाभर आम्ही पिंजून काढलेला आहे, त्यामुळे माझ्यासाठी नवीन काहीच नाही आहे। आणि भुजबळ साहेबांचे आशीर्वाद, पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे आशीर्वाद, त्यामुळं मी काम अतिशय जोमाने करून संघटन अतिशय चांगल्या पद्धतीने आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी सर्वात जास्त संख्येने राष्ट्रवादी असेल आणि बाकी मित्रपक्षांबरोबर घेऊन राष्ट्रवादीची संख्या जास्त कशी असेल याचा प्रयत्न। आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर, अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना। विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम, मल्टीक्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण। एक वेळ अवश्य भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल। येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला।